सोमवार की सुबह सेमाडोह के बड़े पुलिया पर अमरावती की दिशा से खंडवा जा रही निजी ट्रैवल्स चावला के पुलिया के नीचे गिर जाने की घटना से समूचे मेलघाट में ही नहीं अपितु विदर्भ में हड़कंप सा मचा हुआ है। इस हादसे में 2 महिला डॉक्टर समेत और 2 की मौत हो चुकी है और 45 से अधिक यात्री गंभीर जख्मी बताए जाते हैं। इस संदर्भ में विदर्भ न्यूज ने यातायात विभाग में जाकर यातायात विभाग की विभाग नियंत्रक उर्मिला पवार से बात की। ॲक्च्युली बस ही खंडवा आरटीओच्या रेकॉर्डवरची आहे आणि त्यांच्याकडे 2 स्टेटमध्ये इंटरस्टेट परवाना असतो, स्टेज कॅरेज परमिट। तर त्या बसचं जे परमिट आहे ते स्टेज कॅरेज परमिट आहे ते आणि बसचे सर्व डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहे। 42 सीटर बस आहे आणि याच्यामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 26 प्रवासी जखमी झाले आहेत। पीएचसीच्याकडे साधारणतः 46 ची संख्या आहे, परंतु इथे तर गाड़ीची सीटिंग कॅपॅसिटी 42 आहे। दूसरा पर्याय असं तर 1-2 तरी पैसेंजर कदाचित जास्त घेतले पण। इस संदर्भ में एक सवाल बार बार आ रहा है, वो इस तरह से है कि कई गाड़ियां जो मध्य प्रदेश के परमिट पर आज भी अमरावती के माल टेकड़ी परिसर से और एसटी डेपो के 200 मीटर के अंदर से चल रही है, उसको लेकर उन्होंने क्या कुछ अभी तक किया है, इस संदर्भ में उन्होंने जानकारी देते हुए ये भी बताया। ॲक्च्युली आपलं चिखल हे जे अपघाताचं स्थळ आहे ते सीमाडोह तालुक्यात चिखलदरा इथे आहे आणि हा सगळा घाट रस्ता जो आहे तो तीव्र वळण आहेत आणि अरुंद रस्ता आहे। तर त्यामुळे तिथे प्रवाशांना दुसरं साधन नाही आहे जास्त, विशेषतः एसटी महामंडळाच्या बसेस किंवा ह्या जे इंटरस्टेट परवानावरती चालणाऱ्या बसेस हा पर्याय आहे। तर त्याच्याबद्दलही काही करणं गरजेचं आहे, विशेषतः एसटी महामंडळाच्या बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवणं, त्याच्याबद्दलही आम्ही विभाग नियंत्रक यांच्याशी बोलतो आणि तिथे आणखी काही वेगळं काही करता येणं शक्य आहे का त्याची पण आम्ही चाचपणी करत। इस घटना को घटित हुए अभी 24 घंटे भी नहीं गुजरे हैं, इसके बावजूद भी ये मध्य प्रदेश परिवहन विभाग की ओर से यातायात परवाना देकर यातायात को सुचारू रूप से चलाया जा रहा है, वो अच्छी तरह से आज भी चलती हुई नजर आई। इस संदर्भ में जब अमरावती से बस भरने वालों से बातचीत की गई तो उन्हें भी इस बात का कोई अफसोस नहीं था। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।